हे चित्र एका शाळेच्या खेळाच्या मैदानाचं दृश्य दाखवत आहे। चित्रामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे दृश्य दिसते। हे एक रंगीबेरंगी आणि सुंदर चित्र आहे, ज्यामध्ये मुलं-मुली जोशाने खेळताना दिसत आहेत। चित्राच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकतो की दोन विद्यार्थी कुस्ती खेळत आहेत। हे पारंपरिक भारतीय खेळांपैकी एक आहे। या कुस्ती खेळामध्ये दोघंही खेळाडू गंभीर आणि तल्लीनतेने खेळात मग्न आहेत। त्यांच्या आजूबाजूला इतर विद्यार्थी आणि काही झाडे दिसतात, ज्यामुळे वातावरण शांत आणि नैसर्गिक वाटतं। याच चित्रात थोडं पुढे पाहिलं तर मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत। एक मुलगा बॅटिंग करत आहे आणि एक मुलगी बॉलिंग करते आहे। हा खेळ मुलांमध्ये विशेष आवडता खेळ आहे। ते मैदानावर उत्साहाने खेळात सहभागी झालेले दिसत आहेत। मध्यभागी काही मुले कबड्डी खेळत आहेत। हा खेळ देखील भारतात खूप लोकप्रिय आहे। मुले टीममध्ये एकमेकांना टॅग करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह स्पष्टपणे दिसतो। डाव्या बाजूला काही मुली खो-खो खेळत आहेत। खो-खो हा एक गतिशील खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करतात। या खेळात मुली खूप मजेत आहेत। त्यांची एकाग्रता आणि जलद हालचाल या खेळाच्या गतीला दाखवते। उजव्या बाजूला एक शिक्षक हाती माईक घेऊन मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतो। त्याच्या मागे भारतीय राष्ट्रध्वज फडकताना दिसतो, जो शाळेच्या प्रांगणाच्या मध्यभागी उंचावर उभारलेला आहे। ध्वजापासून देशभक्तीचा संदेशही मिळतो। शाळेचं एक सुंदर इमारत पार्श्वभूमीत दिसत आहे, जिच्या समोर काही लहान मुलं विविध खेळ खेळत आहेत। काही लहान मुलं धावण्याच्या ट्रॅकवर धावताना दिसतात, तर काहींनी एकमेकांच्या हातात हात घातलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। या चित्रातून स्पष्ट होते की शाळेत खेळांना खूप महत्त्व दिले जातं। खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते। या विविध खेळांमुळे मुलांचा आनंद आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढते। चित्रामधील प्रत्येक घटक शाळेच्या खेळाच्या वातावरणाला जिवंत करतो आणि मुलांच्या आनंदी आणि ऊर्जा भरलेल्या चेहऱ्यांवर त्यांचा खेळातील सहभाग प्रकट होतो।